नमस्कार, मी योगिता आणि आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण आपल्या लोअर बॉडीचा वर्कआउट करणार आहोत। याच्यामध्ये आपले हिप्स आणि मांड्या यांचे स्नायू बळकट होण्यासाठी, तिथली लवचिकता वाढवण्यासाठी आणि तेथील जी काही अतिरिक्त चरबी आहे ती कमी होण्यासाठी योगासन करायचे आहेत। बद्धकोनासनापासून सुरुवात करूयात। बद्धकोनासनासाठी काय करायचं? दोन्ही पायांचे तळवे एकमेकांना जोडायचे, दोन्ही हातांची बोटे एकमेकांमध्ये अडकवायचे, दोन्ही हातांनी पायाची बोटे पकडायचे, पाठीचा कणा सरळ। आता फुलपाखरू जसं आपलं पंख वर खाली करतं त्याप्रमाणे आपल्या मांड्या वर खाली करायचे आहेत। हे करत असताना काय होतं तर आपल्या मांड्यांचे स्नायू जे आहेत ते बळकट होण्यासाठी मदत होते, तिथे लवचिकता येते आणि तिथली चरबी कमी होण्यासाठी मदत होते। तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढ्या वेळ हे करायचे। रिलॅक्स। आता काय करायचंय बघा, दोन्ही हातांनी दोन्ही पायाचे गुडघे पकडायचे आणि एकमेकांना टेकवायचे। पुन्हा ते जमिनीवर टेकवायचा प्रयत्न करायचा आहे। श्वासांची गती कशी ठेवायची? श्वास सोडत मांड्या जमिनीकडे, श्वास घेत गुडघे एकमेकांच्या जवळ, श्वास सोडत जमिनीकडे, श्वास घेत एकमेकांच्या जवळ। रिलॅक्स। आता नौकासन करूयात। नौकासनासाठी दोन्ही पाय समोर, पाठीचा कणा सरळ। आधी काय करायचं? दोन्ही पाय गुडघ्यात फोल्ड करायचे, हातांनी मांड्यांना आधार द्यायचा आहे, पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे आणि दोन्ही पाय अर्ध्यापर्यंत वर उचलायचे। त्याच्यानंतर दोन्ही पाय सरळ करायचे, हात समोर, नजर पायाच्या अंगठ्याकडे। आसनामध्ये स्थिर राहायचंय, सावकाश आसन सोडायचंय। आता दोन्ही पायाचे अंगठे पकडायचे आहेत आणि दोन्ही पाय सरळ करायचा प्रयत्न करायचा आहे। गुडघे जेवढे सरळ करता येतील तेवढे करायचे आहेत, पण यामध्ये जो ताण येतो, आपल्या मांड्यांच्या मागच्या बाजूला जो ताण येतो तो ताण तुम्हाला सहन होईल इतकाच घ्यायचा आहे, अतिरिक्त ताण घ्यायचा नाहीये। आसनामध्ये स्थिर राहायचंय। मांडीचे स्नायू लवचिक होण्यासाठी मदत होते, तिथे असलेली अतिरिक्त चरबी कमी होण्यासाठी मदत होते। आसन सोडायचंय, सावकाश पाय गुडघ्यात फोल्ड करायचे आहेत आणि पाय जागेवरती ठेवायचे। रिलॅक्स। याच्यानंतर करूयात अधोमुख श्वानासन। याच्यासाठी काय करायचं? दोन्ही पायाचे तळवे जमिनीवर टेकवायचे आणि पार्श्वभाग जास्तीत जास्त वर उचलायचा आहे। टाचा जमिनीवर टेकतील याची काळजी घ्यायची। सुरुवातीला टाचा टेकलेच पाहिजेत असं काही नाहीये, हळूहळू सरावाने होऊन जाईल। आता याच्यानंतर काय करायचे? पाय चालवायचे। म्हणजे काय करायचं बघा, उजवा पाय गुडघ्यात फोल्ड करायचा, पुन्हा डावा पाय गुडघ्यात फोल्ड करायचा, उजवा पाय सरळ। आता डावा पाय सरळ, उजवा पाय गुडघ्यात फोल्ड, असं सावकाश पाय चालवायचे आहेत। यामुळे पायाची अतिरिक्त चरबी कमी होण्यासाठी मदत होते, पायाचे स्नायू लवचिक होतात। आसन सावकाश सोडायचंय, सावकाश गुडघे जमिनीवर टेकवायचे। वज्रासनामध्ये यायचंय। वज्रासनामध्ये आल्यानंतर दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचंय आणि एक दीर्घ श्वास घेत हात वर आणि श्वास सोडत संपूर्ण शरीर जमिनीवर पसरून द्यायचंय। कपाळ जमिनीवरती, संथ श्वसन। आसनांच्या मुळे जो काही अतिरिक्त ताण आलेला आहे तो ताण काढून टाकायचा आहे। आसन सोडूयात, सावकाश कमरेत सरळ आणि वज्रासनामध्ये यायचंय। याच्यानंतर आपल्याला उग्रासन करायचंय। दोन्ही पाय जास्तीत जास्त लांब घ्यायचे आहेत, जेवढे शक्य होईल तेवढेच लांब घ्यायचे आहेत, अतिरिक्त ताण द्यायचा नाहीये। याच्यानंतर काय करायचंय? दोन्ही हातांनी दोन्ही पायाचे अंगठे पकडायचा प्रयत्न करायचा। अंगठे जर पकडता येत नसेल तर
आपल्या शिनवरती पकडायचंय, म्हणजे घोट्याचा भाग जिथं आहे तिथं पकडायचंय. संथ श्वसन चालू ठेवायचं. हा जो पायाचा भाग आहे याच्यावरती ताण येतो. जेवढा ताण तुम्हाला सहन होईल तितकाच ताण घ्यायचा आहे. पुढे वाकण्याचा प्रयत्न करायचा आहे. जेवढं पुढे वाकता येतील तेवढं वाकायचंय. संथ श्वसन. आसन सोडायचंय. श्वास घेत कमरेत सरळ, हात जागेवर. आकर्णधानासन करूयात. डावा पाय गुडघ्यात फोल्ड करून उजव्या मांडीवरती घ्यायचा आहे. डाव्या हाताने डाव्या पायाचा अंगठा, उजव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा पकडायचा आणि एक दीर्घ श्वास घेत श्वासाबरोबर डावा पाय कानापर्यंत वर उचलायचा आहे. आसनामध्ये स्थिर राहायचंय. मांड्यांवरती ताण येतोय. पायाचे स्नायू बळकट होतात. मांड्यांची अतिरिक्त चरबी कमी होण्यासाठी मदत होते. आसन सोडायचंय. सावकाश पाय जमिनीवर, कमरेत सरळ, पाय जागेवरती. आता उजव्या पायाने करायचं आहे. उजव्या पाय गुडघ्यात फोल्ड करून डाव्या मांडीवरती घ्यायचा आहे. उजव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा, डाव्या हाताने डाव्या पायाचा अंगठा पकडायचा आहे. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. श्वासाबरोबर उजव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा वर उचलायचा आहे. आसनामध्ये स्थिर राहायचंय. आसन सावकाश सोडायचंय. सावकाश पाय मांडीवरती, हात जागेवर आणि पाय गुडघ्या सरळ करून जागेवरती. आता आपण पाठीवरती यायचंय. आता सेतू बंदासन करूयात. दोन्ही पाय गुडघ्यात फोल्ड करून टाचा पार्श्वभागाजवळ घ्यायचे आहेत. दोन्ही हातांनी पायाचे घोटे पकडायचा प्रयत्न करायचा. एक दीर्घ श्वास घ्यायचा आणि श्वासाबरोबर पाठीचा भाग आणि छातीचा भाग वर उचलायचा प्रयत्न करायचा आहे. मांड्यांच्या स्नायूंवरती ताण येतो. मांड्यांची लवचिकता वाढते. तेथे असलेली अतिरिक्त चरबी कमी होण्यासाठी मदत होते. संथ श्वसन. आसन सावकाश सोडायचं आहे. सावकाश पाठ जमिनीवर, हात जागेवर आणि पाय गुडघ्या सरळ करून जागेवरती. याच्यानंतर काय करायचं आहे, वृत्तासन करायचं आहे. म्हणजे काय करायचं, पायाने सर्कल करायचे. उजव्या पायाने सुरुवात करूयात. उजवा पाय 45 अंशापर्यंत वर उचलायचा आहे आणि गोलाकार सर्कल करायचे. श्वास घेत वर, श्वास घेत खाली. पायांची जेवढी हालचाल होईल तेवढे तिथली चरबी कमी होण्यासाठी मदत होईल, लवचिकता वाढण्यासाठी मदत होईल. विरुद्ध दिशेने करायचंय. आसन सोडूयात. सावकाश पाय जमिनीवर. दुसऱ्या पायाने करायचंय. आधी पायानं 45 अंशापर्यंत वर उचलायचा आहे. सर्कल करायचे. डावीकडून उजवीकडे, उजवीकडून डावीकडे. तुम्हाला जितके शक्य होईल तितके तुम्ही सर्कल वाढवले तरी चालते. असं सोडूयात. सावकाश पाय जमिनीवरती. रिलॅक्स. आता शवासन करायचं आहे. दोन्ही पायामध्ये 1 ते 1.5 फूट इतकं अंतर. दोन्ही हात शरीरापासून 4 ते 6 इंच इतके दूर. संथ श्वसन. संपूर्ण शरीर शिथिल करून घ्यायचंय. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.